नमस्कार, मी उर्मिला आगरकर, तरुणबधिरांचे शिक्षण आणि स्पीच थेरपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज मी लौकिकला डोकं चालवा हा प्रकार घेणार आहे. पूर्वी पण मी घेतलेले 2-3 वेळा. तर ह्याच्यामध्ये आता वेगवेगळं आहे. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला लिंग दिसेल की स्त्रीलिंग, पुल्लिंग. तर दुसऱ्या ह्याच्यात एक वचन अनेक वचन आहे. तर तिसऱ्या ह्याच्यात कोण कुठे राहतो ह्याची लिंक आहे. चौथ्या ह्याच्यात गटवारी आहे. पाचव्या ह्याच्यात खाण्याचं आहे. तर त्याने ते ओळखायचं आहे आणि त्याप्रमाणे सांगायचं की म्हणजे ह्याची लिंक ह्याच्याशी आहे तर त्याची लिंक कशाशी. तर हे असं डोकं चालवणं, विचार करणं ह्या मुलांना स्वतःहून येत नाही. कारण आपण कुठलेही शब्द ऐकले, आता डबा म्हणजे की आपल्याला डबा माहिती झाला, अरे मग किती डबे, डब्यांना हात लावून किंवा डबे घासले झालं, लगेच आपल्याला अनेक वचनाचा अर्थ लागतो. पण तसं ह्यांना नाही की ह्यांना प्रत्येक गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओत सांगते की जाणीवपूर्वक शब्दाचा अर्थ द्यावा लागतो, दाखवावं लागते की आता खूप 2-3 डबे त्याच्यापुढे मांडून मग हे खूप डबे, हा एक डबा, मग तसंच सगळे अनेक वचन. मग आधी तेवढे शब्द व्हायला पाहिजे, मग त्या शब्दातून ते एक वचन आणि वचन किंवा स्त्रीलिंग पुल्लिंग असं तर अजून सांगितलेलं नाही, सांगू शकत नाही. फक्त मुलगा, मुलगी, चिमणी, कावळा असं सांगितलेलं आहे. तर किंवा राहण्याचं जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. तर स्टेपने हळूहळू शब्द त्याला शब्द आणि शब्दांचे अर्थ सांगत इथंपर्यंत आणलेला आहे. तर मलाही माहिती नाही, मी पहिल्यांदाच हा प्रकार त्याला घेते. तो कितपत करते बघूया आपण. लौकिक डोकं चालवा, विचार करायचा आहे. आला, लौकिक आला, बरोबर. मम्मी आला बोलायचं. मम्मी आली, आली, ले ले. लौकिक गेला, मम्मी आर्या गेली असं होतं. आता तो पुल्लिंग रूपात बोलतो ना, मग तो त्याच्या आईशी माझ्याशी बोलताना पण मी बसली, तो पण तसाच बोलतो. तो स्त्रीलिंगी रूपात बोलतो, त्याला पुल्लिंगी रूपात बोलायचं कळत नाही. मेंदूला तो अर्थ गेलेला नाही की ह्या वेळेला असंच बोलायचं नाही, त्या शब्दाशी तसं बोलायचं. मग ते प्रत्येक वेळी बोलून घ्यावं लागतं. त्याला असंही सांगू शकत नाही की तो मुलगा आहे म्हणून तू असं 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 बोलायचं की तू आला गेला, असंही समजणार नाही. ते त्याला प्रत्येक वेळी सांगून बोलून घेऊन ती क्रियापद वापरूनच त्याला त्याचे अर्थ समजणार आहे. तर झोपला, लौकिक झोपला. आर्या काय बोलणार? आर्या झोपला नाही, झोपली. हा. मम्मी आर्या झोपली, लौकिक झोपला. समजलं? मुलगी, आर्या कोण आहे? मुलगा आहे का? आर्या मुलगा आहे. आर्या मुलगी आहे ना. मुलगी झोपली, लौकिक मुलगा झोपला. इथं काय लिहायचं? झोपली, आला, आली. लौकिक आला, आर्या आली. लौकिक गेला, आर्या गेली, गेली. लौकिक झोपला, आर्या झोपली. शाबास, बरोबर समजलं. आता डबा, एक डबा, खूप डब्बे, बरोबर. आता हे त्याचं झालेलं आहे. एक ससा, खूप ससे, एक कावळा, खूप रे. आता जस्ट त्याचं घेतलं होतं. खूप कावळे. शाबाश, बरोबर बरोबर घे लोकला. खूप कावळे काय आहे? वाच.
द जास्वंद. जास्वंद काय आहे? फुल. काय आहे? काय? आंबा. आंबा. आंबा काय आहे? काय आहे? फळ. बने फ फ असं एकाच वेळेला अर्थ पण सांगायचा, उच्चार पण करून घ्यायचं, बोलायला पण लावायचं. बटाटा. तुला दिसत का? दिसत का? बटाटा. काय लिहायचं? जास्वंद काय आहे? फूल. जास्वंद काय आहे? फूल आहे, बरोबर. आंबा काय आहे? फळ. बटाटा काय आहे? बटाटा काय? फळ आहे. फूल काय? काय? बटाटा काय आहे? बटाटा. टोमॅटो. बटाटा काय आहे? फूल आहे. फळ आहे. काय आहे? बटाटा. हा बरोबर. शाबाश. भाजी. शाबाश. बरोबर विचार केला. भाजी. वाच. पो. हे काय? मिरची. पोपट काय खातो? हा मिरची खातो ना. पोपट मिरची. चिमणी काय खाते? दाणे खाते ना. चिमणी दाणे खाते. हा ससा काय खातो? हा शाबाश. इथे काय लिहायचं? गवत. बदक काय लिहायचं? पाणी. आता तो पला ब म्हणतोय. कावळा. कावळे. खूप कावळे. झोपला. लौकिक झोपला. आर्या. आता बघा परत. ते सतत सांगूनच खूपदा रिव्हिजन व्हावी लागते. इथे दिसताना जरी तुम्हाला कदाचित सोपं वाटत असेल, पण हे 2-3 वर्षाची मेहनतीने तो इथेपर्यंत आलेला आहे. आणि ते पण एका वेळेला त्याला एकट्याला शिकवत असते मी. आणि इथे मी अगदी लिमिटमध्ये गोष्टी, म्हणजे आता हा प्रकार दाखवला, खूप गोष्टी झालेल्या असतात, त्यातली मी एखादी इथे दाखवते. तर सगळं नाही मी दाखवू शकत. यांची खूप प्रचंड प्रॅक्टिस घ्यावी लागते. सतत बोलून घ्यावं लागतं, सतत सांगावं लागतं, बरोबर. अशा पद्धतीने त्यांना जे शब्द झाले त्याच्यातून लिंग, अनेक वचन, राहणे, खाणे, पिणे, प्रत्येकाचं वेगवेगळं याच्याशी एकमेकांची लिंक लावून सांगणं, ह्या गोष्टी सगळ्या खूप अवघड आहेत. पण तेवढ्यातूनच लगेच वेगळे व्यवसाय घेऊन त्यांचं ते पक्क करून घ्यायचं. नाहीतर नुसतं सांगत राहिलं तर तसं होत नाही. अशा पद्धतीने घेतलं म्हणजे त्यांना विचार करायची सवय लागते. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, आवडले तर जरूर लाईक करा आणि गणपती मुलांच्या पालकांपर्यंत नक्कीच शेअर करा. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ दिसतील.
त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.